स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. व्हिडिओची सुरुवात दुपारी झालेली आहे. दुपारचं वाजले असतील 4. आत्ता मी आलेले आहे दुकानात, कारण सकाळी हे गेलेले लग्नाला. बहिणीची जी नणंद आहे तर तिच्या मुलग्याचं लग्न झालेलं आहे आणि मग लग्नाला गेलेले होते. छोट्या समया घेतल्या, ज्या कमळातल्या समया असतात बघा त्या घेतल्या. 700 रुपयाला जोडी मिळालेली. छान वाटलं. तर मी पण घरात सत्यनारायण पूजा वगैरे आपण पौर्णिमेला करतो तर त्यासाठी आणणार आहे. बघूया, आणल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल. मी साईज थोडीशी मोठी आणायची म्हणते. ह्या मध्यम साईज आहे आता दिलेली ही, पण सगळ्यात मोठी साईज आहे की 1100 रुपयाला जोडी काय तर त्यातल्या आणायची असं म्हणत आहे. आता बघूया. आणि श्री बसलेला आहे दुकानातच. म्हटलं मी काय घरला येणार नाही, कारण आमच्या घरात गरम लई होतं, गरम खूप होतं. 2-2 पंखे लावून आम्ही संध्याकाळी झोपतो, तरीसुद्धा झोप लागेल. एवढं भयंकर गरम होतं, कारण वारं येण्यासाठी वावच नाही आहे, त्यामुळं गरम होतं. आणि तुमच्यासोबत मी आज रेसिपी शेअर करणार होती. कांद्याचा पराठा छान होतो, कांद्याचा पराठा. तर तुमच्यासोबत ती रेसिपी मी शेअर करणार आहे. पण कांदा एकदम असा पातळ चिरून घ्यायचा. कांदा मोठा अजिबात चिरायचा नाही. आणि माणसाचं कसं असतं बघा, ज्याच्याजवळ पैसा असतो किंवा ज्याच्याजवळ माणूसबळ असतं त्या माणसाला खूप किंमत असते. आणि ज्याच्याजवळ पैसा नाही किंवा ज्याच्याजवळ माणूसबळ नाही, मनुष्यबळ नाही, ज्याला कोण नसतं पाठीमागपुढं, तर त्याला अजिबात किंमत नसते. ज्याच्याजवळ सोनं नाणं आहे, जमीन आहे, घर आहे, पैसा आहे, त्याला भरपूर किंमत असते. मग ती आपली लोक असू देत किंवा परकी असू देत. मुलींचं पण कसं होतं बघा, समजा दोघी तिघी बहिणी असल्या किंवा 2 बहिणी असल्या, एकटीचं चांगलं असलं आणि एकटीचं म्हणजे परिस्थिती मिडियम असली, तर जिचं चांगलं आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बाहेरच्या लोकांचा हा वेगळाच असतो, लक्षात ठेवा. मग ते आईवडील असून देत, आईवडिलांचा सुद्धा तसा होतो. भाऊ बहीण असून देत, भाऊ असून दे, भाऊजा असून दे, किंवा कोणीही असून दे, तर त्यांचा स्वभाव वेगळा होतो. म्हणजे आत्ता सध्याच्या याच्यात कसं आहे, ज्याच्याजवळ पैसा वगैरे असतो त्याला किंमत, परत त्याचा मान सन्मान, त्याची पात्रता ही वेगळी असते, लक्षात ठेवा. आणि ज्याच्याकडे काय नसतं तर त्याच्याकडे कुणीही लक्ष पण देत नाही आणि येणं जाणंसुद्धा नसतं त्याच्याकडे. का तर त्याच्याकडे काही नसतं म्हणून. ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे सगळी जात असतात. मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे अशा, म्हणजे ह्या ह्याचा, लक्षात ठेवा. आणि आईवडीलसुद्धा असू देत, आईवडीलसुद्धा आपण म्हणतो आईवडील दुभावना करत नाहीत, पण आईवडीलसुद्धा दुभावना ही करतातच. कारण की पैशाचं जी काय म्हणतात चमक असते ती वेगळीच असते. त्यामुळं ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला वेगळ्या ह्यानंच बघितलं जातं. कुणीही कुणाचं नसतं बघा, ह्या जगात कुणीही कुणाचं नाही. तुमच्याजवळ जर पैसा बिसा असला तरच तुम्हाला किंमत असते, तुम्हाला म्हणजे मानाने बोलवतात, मानपान व्यवस्थित होतो तुमचा. आणि ज्याच्याजवळ पैसा नसतो त्याच्याकडे काही नसतं. मला तर असं वाटतं मुलींनी लग्न करून घेताना सगळं म्हणजे बँक बॅलेन्स, परत प्रॉपर्टी बघून करून घेतलेलं बरं असं वाटतं मला. कारण लग्न एकदा करून दिलं की नंतर कुणीही लक्ष देत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही भाड्याने फिरा, तुम्ही किती त्रास सहन करताय किंवा तुम्ही कसं जगताय ते कुणीही बघत नाही. आईवडील एकदा लग्न करून दिलं सरळच म्हणतात, ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली असं म्हणतात. आणि कसं असतं बघा, एखाद्या वेळेस मुलगी आता शेवटी अडचण आईवडिलांना सांगणार आहे, पण आईवडील पण म्हणजे ऐकून न ऐकल्यावर करतात. त्यावेळी ज्यावेळी लग्न झाल्यानंतर मुलगी काय तर सांगायला गेली की आईवडिलांना कसं वाटतं, डोक्याला त्रास वाटतो. हे बाई तुझं बास कर, काय सांगू नको, ऐकून वैताग आला, असं म्हणजे ही भाषा आईवडिलांची येते. तर आईवडिलांनी सुद्धा 3 मुलं असली किंवा 2 मुलं असली तर त्यांच्यात दुभावनाही केली नसली पाहिजे, लक्षात ठेवा. कारण ज्यावेळी तुम्ही मुलं जन्माला घालता त्यावेळी तुम्ही काय मुलींना वेगळं आणि मुलांना वेगळं असं काय नसतं. उलट जास्त मुलींना राबवून घेतलं जातं आईवडिलांच्या घरात सुद्धा. आणि मुलीसुद्धा आपल्या आईवडिलाचं घर, आपल्या आईवडिलांची परिस्थिती चांगली होऊन दे म्हणून धडपडत असतात. पण तेच आईवडील लग्न झाल्यानंतर मुलींची परिस्थिती जर
बिकट असली तर त्या मुलींना ते मदत करत नाहीत, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस समजा घर नसलं, भाड्याने राहत असले, काय करत असले, तर थोडीशी परिस्थिती आपली आहे म्हणून आपल्या मुलगीला मदत करावी, असे पण आईवडील आहेत. म्हणजे मुलींच्याकडे लक्ष देणारे पण भरपूर आईवडील आहेत, किंवा मुलगीची परिस्थिती नसली तर तिच्याकडे भरपूर लक्ष देतात. अगदी मला वाटते एक एक मी अशी पण बघितलेली की पाक म्हाताऱ्या झाल्या मुली तरीसुद्धा म्हणजे तिच्याकडे लक्ष हे देतात आईवडील. म्हणजे आपलं जे लसूण कांदा असेल ते तिथंपर्यंत पोच करतात, असे पण आईवडील आहेत. पण एक अशी लोक पण आहेत की मुलगी किती त्रास सहन करते, सगळं बघतात, सगळं डोळ्याने बघतात, तिला किती त्रास व्हायला आहे किंवा काय व्हायले सगळं, पण आपल्या आपल्या आयुष्यात ते मजेत असतात. आणि एक नाही, दोन नाही, तीन तीन घरं झाली, दोन दोन घरं झाली तरीसुद्धा असं म्हणणार नाही की बाबा म्हणजे आपल्या मुलगीला घर नाही आणि आपली माप दोन तीन घरं झाली, आपण थोडी तरी मदत करावी तिला, असं म्हणणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि मुलींचं मन कसं असतं बघा, आईवडिलांना जरा काय झालं की तर त्यांना चैन पडत नाही, कारण त्यांच्या आईवडिलांसारखं आपलं मला तर बघा असं जरा जरी फोन आला किंवा फोनवरनं काहीतरी आवाज वेगळा वाटला तर मला म्हणजे चैन पडत नाही. पण मी पण अलीकडं म्हणजे एवढी पॉझिटिव्ह झाली आता की बाबा आपण सुद्धा त्यांनी आपलं घर आणि आपण, कारण कोण कोणाचं नसतं या जगामध्ये. मी भरपूर म्हणजे हे घेतलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे, आणि एवढ्या वाईट परिस्थितीतनं मी पण दिवस काढले. खरं कुणालाही भाऊ असून दे, कुणी असून दे, भाऊसुद्धा म्हणजे आपली बहीण एवढ्या परिस्थितीतनं असं दिवस काढते, भावाला सुद्धा कशी आहेस काय आहेस कधी फोन करणे नाही किंवा हे नाही बघा की बाबा काय मदत लागते का काय, कधी कधी काही नाही. आणि नाहीच कोणाची अपेक्षा केलेली बरी सोडा, कारण करतात आणि एक एकदा काढून पण ते दाखवतात. पण असं नसतं, जाताना काय संकट न्यायचं नसतं. शेवटी भाऊ बहीण आपण लहानाचं मोठं एकत्र झालेलं असतं. परत आई वडील सुद्धा, आता तुम्ही जन्म दिलाय मुलांना म्हटल्यावर एका मुलाला वेगळं म्हणजे मुलग्याला वेगळं करताय, मुलगीला वेगळं करताय, ज्या मुलगीची परिस्थिती चांगली आहे तिला वेगळं करताय, जिची परिस्थिती नाही तिला वेगळं करताय, हे सगळं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला शक्य नाही 3 मुलांचं पालनपोषण व्यवस्थित करणं, तर 3 मुलं आपण बाळतच व्हायची नाहीत, माझं तर मत आहे. कशाला बाळत व्हायची, ते कशाला त्यांना जन्म द्यायचा. जेवढे आपल्याला शक्य होते ना, एक मुलाचं होते तर एकच मूल बाळत व्हायचं आणि त्याच मुलाचं सगळं काय असेल ते सगळीकडनं चांगलं करायचं. मला तर आयुष्यात एवढा अनुभव आलेला आहे. मी 10-12 वर्ष भाड्याने फिरली. भाड्याने फिरल्यावर प्रत्येक घरमालकाचं ही तरा वेगवेगळीच होती. परत सासू सासरे त्यांचं एक वेगळंच होतं, जी भावकी होती त्यांचं एक वेगळंच होतं. म्हणजे आम्हाला सासू नाही, लक्षात ठेवा, सावत्र सासू. त्यामुळं कसं होतं बघा, घरच्या गोष्टी शक्यतो बाहेर म्हणजे सोशल मीडियावर सांगू नये, पण अशी परिस्थिती भरपूर जणांची असणार आहे, लक्षात ठेवा. सासू नसणं म्हणजे एक आई नसलं की त्याला कोणीही नसतं. आमच्या त्यांचं तसं झालेलं आहे, त्यांना आई नसल्यामुळे सासऱ्याने पण आमची किंमत दिली नाही, आणि सासरा किंमत देत नसल्यामुळं भावकीने पण किंमत दिली नाही असं. मग ती त्यांचं कोणाचं लक्ष नसतं, पण ज्याला कोण नसतं त्याला देव तर असतोच. आम्ही खाऊन पिऊन शेवटी जी भावकी आहे, जी बाकीचे आहेत त्यांच्यापेक्षा भरपूर सुखी आहे. म्हणजे खाऊन पिऊन एकदम मस्त आहे आम्ही, काही नाही. आणि आमच्यात कसं एकमेकाबद्दल माया प्रेम, मला काय झालं स्त्रीला यांना म्हणजे म्हणजे काय कळवळा दयामाया वाढते, तसं बाकीच्यांच्यात पैसा असून काही उपयोग नाही, लक्षात ठेवा. माणसाला एकमेकाबद्दल आपुलकी माया प्रेम हे घरातल्या घरात पाहिजे. एकेकांच्या घरात कसं असतं बघा, एकाचं तोंड इकडं एकाच तोंड तिकडं असं असतं, पण तसं आमच्या घरात नाही आहे. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुलींना तुम्ही जन्म देता, लहानाचं मोठं करता, आणि ज्यावेळी लहानाच्या मोठ्या मुली होत असतात त्यावेळी आईवडिलांची परिस्थिती नसते, तर मुली किती म्हणजे हे करत असतात की आपल्या आईवडिलांचं हे होऊन दे, आपल्या घरात ते येऊन दे. म्हणजे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुली माहेरच्या घरालाच आपलं घर म्हणत असतात. आणि कुणाच्या तर म्हणजे लग्न करायचं आणि लगेच ते परकर झालं, म्हणजे त्या मुलगीचा कुठलाही अधिकार नाही आहे असं तुम्ही दाखवून देता. हे सगळं चुकीचंच आहे. खरं मला हे असलं अजिबात पटत नाही. जर मुलीची एखादी तुम्हीच लग्न करून दिलेलं असतं, तुम्हीच तिचं आयुष्य सगळं हे केलेलं असतं म्हणल्यावर, तुम्ही सगळं बघून दिलेलं असतं म्हणल्यावर, तुम्ही
तुमची तेवढी जबाबदारी लक्षात ठेवा, त्या मुलाचं सुद्धा चांगलं करणं. पण स्वार्थी असतात लोक, लक्षात ठेवा, कोण कोणाचं नसतं. आणि कसं असतं बघा, लक्ष्मी ही चंचल असते, ती कधी कुणाकडे जाईल आणि कधी कुणाकडे येईल हे सांगता येत नाही. ज्या मुलगीची परिस्थिती नाही, एखाद्या वेळेस तिची पण परिस्थिती होऊ शकते चांगली, लक्षात ठेवा. त्यामुळं असं कोणाला कमी समजायचं नाही किंवा त्याची परिस्थिती नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे सगळं चुकीचं आहे. पण ज्याचं त्याला हे कळलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुणीही कुणाचं नाही आहे, सगळी दुनिया ही स्वार्थी आहे. आधीची लोक तशी नव्हती. आधीच्या लोकांना दयामाया प्रेम होतं, आताच्या लोकांना नाही. आत्ताची वयस्कर लोक, म्हातार लोकसुद्धा नुसता पैसा, सोनं पैसा एवढंच म्हणतात. अक्षरशः आम्ही जवळजवळ मी इथं आम्ही हे घर बांधले त्यावेळी सगळं सोनं मी ठेवलेलं होतं बँकेत, कारण की घरासाठी पैसे हवे होते काम करून घेण्यासाठी, मी ठेवलेलं होतं. मी कुणाकडे 1 रुपयाची हेच केलं नाही, अपेक्षा पण केली नाही, मागितलं पण नाही. जवळजवळ डबल व्याज दिलं मी. आणि 3 वर्ष, जवळजवळ 3 वर्ष तर मी कानातलं गळ्यातलं खोटं घालून दिवस काढले. मी काय माझं हे सांगत नाही, पण एक परिस्थिती माणसाची कशी असते बघा. सगळं असून पण मी खोटं घालत होते, कारण की त्यावेळी अडचणच अशी होती आणि कुणाकडे पैसे मागायचं. आणि ज्याच्याकडे काय नसतं त्याला विश्वास नसतो लोकांना की परत देतील काय नाही ते. पण ज्याच्याकडे काय नसतं तेच माणसं परत देतं, ज्याच्याकडे असतं ते देत नाही, लक्षात ठेवा. कारण त्या माणसाला जाण असते की त्या माणसाने आपल्याला अडचणीत मदत केलेली असते, त्यामुळे त्याचं पैसे हे दिलं पाहिजे, त्यामुळे ते त्याचं पैसे हे देतच. पण ज्याच्याकडे सगळं आहे आणि तुम्ही जर त्याला दिला ते माणूस तुम्हाला परत देणार नाही, लक्षात ठेवा. कारण ते जाणत पण नाही आणि देत पण नाही. म्हणून कधी पण ज्याला भूक लागलेली असते का नाही त्याला अन्न घालायचं असतं. ज्याचं पोट भरलेलं असतं त्याला घालायचं नसतं. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला घातलाही त्याला उलटी होते, जुलाब होतं. आणि ज्याचं पोट रिकामं आहे त्याला घातला तर ते त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, लक्षात ठेवा. म्हणून पोट रिकामं आहे त्याला जेवू घालत जावा, पोट भरलेल्याला कधीही घालत जाऊ नका. पण लोकांचं तसं नाही आहे. ज्याचं पोट भरलेलं आहे त्यालाच दाबून दाबून घालणार. तू उलटी कर, संडास जा, पण खा म्हणणार. आणि जे रिकाम आहे त्याला हाकलून लावणार. अशी लोक झालेले आहेत. त्यामुळं निसर्ग पण तसा झालेला आहे बघा लोकांसारखा. लोक पण आता आणि आधी कसं होतं, एकमेकाचा भाऊ बहीण असू दे, आईवडील असू दे, विचार करत होते. आता तसं करत नाहीत. आता आईवडील पण आपलाच विचार करतात आणि भाऊ बहीण पण एकमेकाचा अजिबात विचार करतात. आणि आता लोकांना काय कुणाचं चांगलं झालेलंच अजिबात बघवत नाही. काम पोटात कळी त्या काय माहीत. पण आजूबाजूची पण तशीच असतात, भाऊकी पण तशीच असतात आणि आपली पण तशीच असतात की चांगलं एखाद्याचं होत असलं तर ते अजिबात बघवत नाही. आणि आता सध्या काही चांगल्या गोष्टी कुणाला सांगू पण नाही, असं मला तर वाटते. आपल्यापर्यंतच त्या ठेवाव्यात, सांगूच नाही. आता मी पण एक सेवा चालू केलेली आहे, पण माझं ज्यावेळी जे ते काम होईल त्यावेळी ती सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोच करेन. कारण असं म्हणतात की म्हणजे आपलं जे काय आपण मनाला ठरवलेलं असतं ते पूर्ण झाल्याशिवाय सांगू नये. त्यामुळं मी पण तुमच्यापर्यंत ती सेवा सांगायला नाही, ज्यावेळी ते होईल त्यावेळी नक्की सांगेन आणि तुम्ही पण मग ती नक्की करा. चला, जास्त बोलली मी. तुमच्यासोबत मला पराठा शेअर करायचा होता, आता करते. वाजलेले आहेत 4, 4:30 वाजले असतील. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटवर नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थोडंसं मन मोकळं तुमच्यासोबत